Hello everyone, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our current topic, that is integration, is going on. Under integration, our next point is integration by substitution. Okay, so friends, this point plays big role if we try to solve maximum number of example which are belongs to integration. Means what? We can say that this point is backbone of integration, or we can say that this point is queen of integration. Okay friends, so हा जो point आहे at any cost तुम्हाला जमणं expected आहे. Okay, because most number of types हे कशावर डिपेंड असणार आहेत? इंटिग्रेशन ऑफ सबस्टिट्यूशन. क्लियर? सो व्हाया इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, 32 marks of this integration are easily gettable because almost 70% part of our integration are completely depends on method of substitution. म्हणजे हा याच पॉइंट मध्ये प्रेझेंट आहे असं नाहीये. मे बी some upcoming points मध्ये ही हा present असेल. Okay, so we must say that this is the backbone of integration. So friends, we will see this point via example directly. Means how to apply, or when we apply concept of integration by substitution, तर हे I think आपल्याला example through betterly understand होईल. Clear आहे? So now directly we will see examples. Okay, so once again friends, title is very important. Okay, so every time our title is simple examples. Okay, feel के साथ. Why? Because simple examples हे title definitely simple काहीतरी याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे याची तुम्हाला कंटिन्युअसली जाणीव करून देत राहील. ठीक आहे. सो फ्रेंड्स, लेट्स सी एक्झाम्पल नंबर 1. evaluate integral tan inverse x bracket cube divided by 1 plus x square dx. Okay friends, so always for every example start with I for integration. So integration of 1 upon 1 plus x square dx with tan inverse x bracket cube. Okay friends, so this is integration. Clear? So now if we think about this function, then we clearly realize this is not looks like formula. Okay, so things are very simple friends. Okay, तर याच्याकडे तुम्ही थोडंसं सिरियसली पाहिलं ना, definitely we can say that sir, this function and this function never looks like formula. Maybe sometimes एक फंक्शन आपल्याला इंटिग्रल फॉर्म्युले सारखं दिसेल, पण एक फंक्शन तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी सपोर्ट करणार नाही. क्लियर आहे? सो नाव इफ वी थिंक अबाउट दिस होल टर्म, ओके, देन समथिंग जे तुमच्या ब्रेन मधून बाहेर पडेल पा. ओके, तर ॲक्च्युली ते काय माहिती आहे का? इंटिग्रेशन ऑफ tan inverse x bracket cube upon 1 plus x square dx. ओके, दिस इज आवर फंक्शन आणि आपल्याला यूज करायचे फॉर्म्युलीज. क्लिअर आहे? आता फॉर्म्युलीज यूज करायच्या बिफोर हे फंक्शन जे आहे कुठल्याही फॉर्म्युल्यासारखं दिसत नाहीये. क्लिअर आहे? बट या फंक्शनमध्ये ऑलवेज असं काहीतरी प्रेझेंट असेल की जे एकमेकाबरोबर रिलेशन मेंटेन करेल. ओके, फॉर एक्झाम्पल याच्यामधले फंक्शन्स मी फाइंड आउट करतोय. क्लिअर आहे? सो आवर फंक्शन नंबर 1 इज tan इनवर्स x. ओके, फंक्शन नंबर 1 काय याच्यामध्ये? tan इनवर्स x. अँड सेकंड फंक्शन डिनॉमिनेटरला प्रेझेंट आहे, दॅट इज लुक्स लाईक 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे या होल फंक्शनमध्ये ओनली 2 functions are there. Function number 1 is tan inverse x and function number 2 is 1 plus x square. 1 plus x square means what? 1 upon 1 plus x square. Clear friends? Now if we think about these two functions, या दोन फंक्शन कडे पाहिलं, definitely we realize sir
टॅन इनवर्स एक्स याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² आहे. क्लिअर आहे? म्हणजे तुम्ही क्लिअरली असं म्हणणार आहे, बिकॉज एव्हरीवन नोज अबाउट रिलेशन बिटवीन फंक्शन्स की जे डेरिव्हेटिव्हमध्ये प्रेझेंट आहेत. क्लिअर आहे? तर तुम्ही काय म्हणणार, सर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1/1 + x². म्हणजे मेथड ऑफ सबस्टिट्यूशनमध्ये जेवढे एक्झाम्पल्स प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले फंक्शन्स हे एकमेकाबरोबर डेरिव्हेटिव्हचे रिलेशन्स मेंटेन करतील. ओके, म्हणजे सिम्पली तुम्हाला काय चेक करायचे, वेन सम एक्झाम्पल इज गिवन टू यू दॅट टाइम वी शुड थिंक अबाउट फंक्शन आणि कुठलं फंक्शन कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे एवढंच चेक करायचे. क्लिअर आहे? सो एवढं चेक केलं देन डेफिनेटली एव्हरी एक्झाम्पलचं सोल्युशन हे इझिली गेटेबल आहे. क्लिअर आहे? म्हणजे फंक्शनकडे पाहिलं डेफिनेटली वी कॅन से दॅट सर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1/1 + x². ओके, सो फॉर दिस एक्झाम्पल आवर सबस्टिट्यूशन इज put tan inverse x = t. ओके, ऑलवेज रिमेंबर या एक्झाम्पलसाठी सबस्टिट्यूशन काय असेल आपली, जसा डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण ते फंक्शन आपलं टी असणार आहे. क्लिअर आहे? आणि हे फंक्शन तुमच्या होल इंटिग्रलमधल्या फंक्शनला टी मध्ये कन्वर्ट करणार आहे. ऑलवेज रिमेंबर तुमची जी सबस्टिट्यूशन असणार आहे ती सबस्टिट्यूशन जर मी म्हटलं पुट tan इनवर्स x = t म्हणजे तुमचं एक्स मधलं फंक्शन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, टी मध्ये. ओके, सो होल फंक्शन जर टी मध्ये कन्वर्ट होत असेल देन अँड देन ओनली वी कॅन से दॅट आवर सबस्टिट्यूशन इज करेक्ट, अदरवाइज आवर सबस्टिट्यूशन इज रॉंग. क्लिअर एव्हरीवन? ओके, सो नाव आवर सबस्टिट्यूशन ही मोस्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट्सला क्लिअर झाले असेल. सो फॉर दिस एक्झाम्पल आवर सबस्टिट्यूशन इज tan इनवर्स x = t. ओके, so put tan inverse x = t. Okay, this is my substitution. Okay, so मी सिम्पली काय केलंय, this one is equal to t म्हटलंय. समटाइम्स तुम्हाला जर वाटत असेल की सर मी u म्हणतो, acceptable. Okay, because this is variable and all variables are dummy, so that's why we can assume that की tan इनवर्स x ला tच म्हणायला पाहिजे, नेव्हर कंपल्शन. ओके, तुम्ही दुसरा कुठलाही व्हेरिएबल सिलेक्ट करा की जो तुम्हाला लाइकेबल आहे. क्लिअर आहे? बट बेटर वे टी हा मोस्टली आपण डेरिव्हेटिव्ह मध्येही यूज केला आहे. सो बेटर वे वी हॅव टू गो विथ टी. क्लिअर? देन टॅन इनवर्स एक्सच्या प्लेसला मी टी ठेवला, ॲटोमॅटिकली ही टर्म टी मध्ये कन्वर्ट होईल. आता हे जे राहिले ना रिमेनिंग फंक्शन, क्लिअर आहे, हा काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स आहे. क्लिअर? सो दॅट्स वाय ही जी तुमची सबस्टिट्यूशन आहे या सबस्टिट्यूशनला कंपल्सरी वी हॅव टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय? बिकॉज होल फंक्शन जे आपल्या करंट एक्झाम्पलमध्ये दिसते हे होल फंक्शन तुमचं टी मध्ये कन्वर्ट होणं एक्सपेक्टेड आहे. क्लिअर आहे? आणि हे जे रिमेनिंग फंक्शन आहे हा तुमच्या टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. दॅट्स वाय मी काय करतोय, होल फंक्शनला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू टी. करेक्ट? ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो नाव d/dx ऑफ LHS है ना is equal to d/dx of RHS. Okay, derivative of LHS is equal to derivative of RHS. Then we'll get derivative of tan inverse x, everyone knows 1/1 + x². Okay, is equal to dt/dx. Clear friends? Okay, तर हा जो dx डिव्हायडेशन मध्ये हा या साईडला शिफ्ट करतोय मी. कशामध्ये शिफ्ट होईल तो? मल्टिफिकेशन मध्ये. सो वी गेट 1/1 + x² dx is equal to dt. Done everyone? Clear? So this substitution tan inverse x = t and via substitution ही जी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला आपल्या गिव्हन एक्झाम्पलमध्ये रिप्लेस करायचे फ्रेंड्स. ओके, आता मी रिप्लेस करतोय. मोस्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट्सला हे रिप्लेसमेंट जमत नाही. ओके, दॅट इज बिग टास्क. क्लिअर? आता ॲक्च्युली हे सिम्पल टास्क आहे.
Let's check out. I is equal to integral. I is equal to integral. तर स्टार्टिंगला काय करायचं आहे एव्हरीवन, स्टार्टिंगला आपण ही व्हॅल्यू रिप्लेस करायची. ऑलवेज रिमेंबर, ओके, बिकॉज जर तुम्ही ही व्हॅल्यू रिप्लेस केली मेनी एक्झाम्पल्समध्ये स्टार्टिंगला, तर समटाइम्स इन सम केसेस प्रॉब्लेम डेफिनेटली अरायजेस. ओके, सो दॅट्स वाय बेटर वे ही व्हॅल्यू स्टार्टिंगला रिप्लेस करा अँड आफ्टर दॅट वी विल रिप्लेस tan इनवर्स x इक्वल टू टी. क्लिअर आहे. आता ॲक्च्युली आपलं हे फंक्शन आहे इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x ब्रॅकेट क्यूब अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. ओके, तर dt कशाला म्हटलंय आपण, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx ला dt म्हटलंय. ओके, म्हणजे ही जी होल टर्म आहे, ओके, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx, याच्या प्लेसला कोण जाऊन बसेल रे, dt ऑब्वियसली. क्लिअर. सो हा तर झाला dt. आता dt रिप्लेस केल्यानंतर मी काय म्हटलंय, स्टार्टिंगला हे पॅकेज याच्यामध्ये रिप्लेस करत जावं अँड आफ्टर दॅट ही जी सबस्टिट्यूशन आहे ही सबस्टिट्यूशन रिप्लेस करा. आता tan इनवर्स एक्सच्या प्लेसला कोण जाईल रे, t. ओके, tan इनवर्स एक्स मीन्स व्हॉट, t. सो इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ t क्यूब dt. इंटिग्रेशन कशामध्ये कन्वर्ट होईल, t क्यूब dt. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल आणि एकदम सिंपल एक्झाम्पल आहे ना. आय थिंक वन ऑफ द इजिएस्ट. सो we'll directly get integration of t cube dt. So this one is equal to integration of t cube looks like integration of x cube है ना. So डोक्याला नंबर आहे, मीन्स ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, डोक्याला नंबर असेल तर पॉवर आपली 1 न इन्क्रीज होते है ना, आणि तीच पॉवर डिनॉमिनेटरलाही प्रेझेंट असते. क्लियर. सो इंटिग्रेशन ऑफ टी क्यूब इज t रेज टू 4 अपॉन 4 अँड ॲट द एंड आपलं एक्झाम्पल एक्स मध्ये, एक्झाम्पल कशामध्ये, एक्स मध्ये. दॅट्स वाय डेफिनेटली आवर सोल्युशन हेही कशामध्ये असणं एक्सपेक्टेड आहे, एक्स मध्येच असणं एक्सपेक्टेड आहे. दॅट्स वाय ॲट द एंड टीच्या प्लेसला टीची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे. टी कशाला म्हटलं आपण, tan इनवर्स x ला म्हटलंय. सो आवर सोल्युशन इज t मीन्स व्हॉट, tan इनवर्स x रेज टू पॉवर 4 अपॉन 4 विथ c. ओके, सो दिस इज द सोल्युशन फॉर आवर करंट एक्झाम्पल. ओके फ्रेंड्स, सो होप्स कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असेल. ऑलवेज रिमेंबर इन सच टाईप ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला 2 फंक्शन्स दिसतील. ऑलवेज रिमेंबर, किती फंक्शन दिसतील, ऑलवेज 2 फंक्शन दिसतील की जे एकमेकाबरोबर डेरिव्हेटिव्हचं रिलेशन मेंटेन करतील. ओके, दॅट इज द व्हेरी सिम्पल लॉजिक की जे तुम्हाला टाईप नंबर 2 यूज करायला भाग पडेल. डन एव्हरीवन. सो नाव वी विल सी एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. So example number next is integral suppose log x upon x dx है ना. very simple. So start with our given integral, integration of log x upon x dx. Clear friends. So if we think about this whole function, then we can say that 100 times we can say that, कारण हे एक्झाम्पलच खूप सोपं आहे ना, एकदम सोपं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 फंक्शन दिसत आहेत, एक आहे log x आणि सेकंड फंक्शन आहे 1 upon x. क्लिअर आहे. तर log x अँड 1 अपॉन एक्स हे 2च फंक्शन्स प्रेझेंट आहेत. ओके, आणि डेरिव्हेटिव्हचं रिलेशन काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स मीन्स व्हॉट,
For this example, our substitution is put log x equal to t. Put log x equal to t. That's it. Okay. So put log x equal to t is our substitution. So now, as expected, next step is differentiate with respect to x, because example मधलं whole function आपल्याला cover करायचे. Okay, आणि whole function कधी cover होईल? Via derivative. Clear? So that's why काय म्हटलं मी differentiate with respect to x. So via differentiation we get d by dx of LHS is equal to d by dx of RHS. Very simple. Okay. So derivative of log x is 1 upon x, है ना? Very simple derivative. So 1 upon x is equal to dt upon dx. Okay friends. आता हा जो dx आहे डिवायडेशन मध्ये, हा x च्या टर्म बरोबर आपण हे करायचा, शिफ्ट करायचा. So 1 upon x into dx equal to dt. Clear everyone? So now our given integral becomes integration of. आता आपलं ठरलेला पॅटर्न लक्षात ठेवा तुम्ही. स्टार्टिंगला dt रिप्लेस करायचंय. ऑलवेज रिमेंबर, स्टार्टिंगला dt रिप्लेस करा अँड आफ्टर दॅट we will replace value of t. Done everyone? Clear? So integral, our integral is integration of log x upon x dx. Okay. आता dt कशाला म्हटलंय आपण? 1 upon x into dx है ना? So this is 1 upon x into dx. 1 upon x into dx. Okay. तर याच्या प्लेसला रिप्लेस करणार मी dt ऑब्वियसली. ओके. अँड लॉग एक्स याला काय म्हटलंय रे आपण? t. सो आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ t इंटू dt. t इंटू dt. आय थिंक सिंपल आहे, पहा खूप सिंपल आहे. क्लिअर आहे? सो इंटिग्रेशन ऑफ t इंटू dt. ओके. अगेन पॉवरला नंबर प्रेझेंट आहे. सो दॅट्स वाय our solution of this integral becomes power 1 न वाढणार आहे ना? व्हेरी सिंपल. आणि तोच नंबर डिनॉमिनेटरलाही असणार आहे. अँड ॲट द एंड आपण t च्या प्लेसला t ची व्हॅल्यू रिप्लेस करणार आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ t? t इज इक्वल टू लॉग एक्स. ओके. लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 विथ c. ओके. सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इंटिग्रल. क्लिअर फ्रेंड्स? So very simple examples are going on, and friends, lot of things of integration are completely depends on integration by substitution. Means what? हा पॉइंट जर तुमच्या ब्रेन मध्ये प्रेझेंट असेल, how to deal with examples belongs to type number second, then 100%, okay, 100% our out of marks for integration are easily gettable. Okay. So point is very interesting. Point is very simple. फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की कुठलं फंक्शन कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. सो दॅट इज द व्हेरी बेसिक टास्क फॉर यू फ्रेंड्स. क्लिअर? सो नाव वी विल सी वन मोर एक्झाम्पल, अँड वाया वन मोर एक्झाम्पल वी विल वाइंड अप आवर दिस करंट पॉइंट. ओके. जर आणखी काही मोर एक्झाम्पल्स घेण्याची रिक्वायरमेंट असेल, देन डेफिनेटली तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ती रिक्वायरमेंट तुमची शेअर करू शकता. ओके. इफ समवन वांट्स की हा पॉईंट सर क्लिअर होत नाही आहे, सो आय विल गिव यू मोर एक्झाम्पल्स रिलेट्स विथ दॅट रिस्पेक्टिव्ह पॉईंट. क्लिअर फ्रेंड्स? सो नाव वी विल सी example number last. Integral x plus 1 into e raised to x divided by sine square of x into e raised to x dx. Okay. So start with given integral. Integral x plus 1 into e raised to x divided by sine square of x into e raised to x dx. Okay. So now
इन दिस एक्झाम्पल मेनी फंक्शन्स आर देअर, है ना. आता आपल्याला चेकआउट काय करायचं आहे, कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. क्लिअर आहे. तर ॲक्च्युली आता न्यूमरेटरमध्ये काय प्रेझेंट आहे, एक्स प्लस 1 देन ई रेस टू एक्स. डिनॉमिनेटरमध्ये काय प्रेझेंट आहे, साइन हे एक फंक्शन प्रेझेंट आहे. ओके. आणि दुसरं प्रेझेंट फंक्शन आहे एक्स इंटू ई रेस टू एक्स, आहे ना. सगळे फंक्शन्स मी काय केले, होल फंक्शन्समधून सॉर्ट आउट केले. ओके. तर हे टोटल 4 फंक्शन्स प्रेझेंट आहेत आपल्याजवळ. क्लिअर. सो आपल्याला सिम्पली चेक काय करायचं आहे, कुठलं फंक्शन कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. सो दॅट इज आवर मेन टास्क. नाव इफ वी थिंक अबाउट फंक्शन नंबर 1 एक्स प्लस 1, तर एक्स प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, ऑब्वियसली 1, है ना. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 1 इज 1. पण हा जो 1 आहे ना, हा ई रेस टू एक्सला कव्हर करेल का, ऑब्वियसली नॉट. कारण याच्या डेरिव्हेटिव्हमध्ये ई रेस टू एक्स ॲब्सेंट आहे, प्रेझेंट आहे का याच्यामध्ये, नाही आहे. सो डेफिनेटली जर एखाद्या फंक्शनला तुम्ही चूज केल्यानंतर तो जर रिमेनिंग फंक्शन्सला टीमध्ये कन्वर्ट करत नसेल, मीन्स व्हॉट, धिस सबस्टिट्यूशन इज कम्प्लिटली रॉंग. हे एकदम सिम्पल फंड आहे ना. काय करायचं आहे आपल्याला, की असं फंक्शन पकडायचं आहे की ज्याच्या डेरिव्हेटिव्हनं होल पॅकेज ऑफ आवर एक्झाम्पल टीमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, टीमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो नाव थिंक अबाउट सेकंड फंक्शन ई रेस टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. म्हणजे ई रेस टू एक्स हे फंक्शन ई रेस टू एक्सलाच कव्हर करेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ही ई रेस टू एक्सलाच कव्हर करेल. ओके. एक्सला कव्हर करेल का तो, डेफिनेटली नॉट, है ना. म्हणजे ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये एक्स ॲब्सेंट असेल. ओके. म्हणजे हा एक्स असेल, अदरवाईज हा एक्स असेल, ई रेस टू एक्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये नसेल तो. क्लिअर आहे. मीन्स दिस सबस्टिट्यूशन ऑल्सो फेल्स. क्लिअर आहे. नाव थिंक अबाउट थर्ड फंक्शन. और थर्ड फंक्शन इज साइन. ओके. आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, कॉस. बट साइनचा डेरिव्हेटिव्हच या फंक्शनमध्ये प्रेझेंट नाही आहे, मीन्स साइन हे सबस्टिट्यूशन कधीच नसेल. क्लिअर आहे फ्रेंड्स. तर ॲक्च्युली सबस्टिट्यूशन डिसाईड कसं करायचं आहे हे तुम्हाला मी शेअर करतोय. कसं डिसाईड करायचं आहे, की कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे सिम्पली चेक करायचं आहे. फर्स्ट फंक्शन मी चेक केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 1 हा तुम्हाला या फंक्शन्सला कव्हर करताना दिसत नाही. क्लिअर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स हा ई रेस टू एक्सलाच कव्हर करतोय, एक्सच्या टर्मला कव्हर करत नाही, है ना. देन इफ यू थिंक अबाउट साइन, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस. म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉसमध्ये, पण आपल्या गिवन इंटिग्रलमध्ये कॉस ही टर्मच ॲब्सेंट आहे. सो दॅट्स वाय दिस इज नॉट आवर सबस्टिट्यूशन. मीन्स 100% एक्स इंटू ई रेस टू एक्स इज आवर सबस्टिट्यूशन फ्रेंड्स. ओके. वाय, बिकॉज याचा जो डेरिव्हेटिव्ह असणार आहे ना, तो हा असणार आहे 100%. ओके. आणि असणार आहे डेफिनेटली. ओके. सो ज्या मोमेंटला कुठलंच फंक्शन कुठल्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नसेल, तर एक लक्षात ठेवा, तो नेक्स्ट टाईप असणार आहे. पण याच्यामध्ये काय फंड आहे, एक्स इंटू ई रेस टू एक्स हे एकच फंक्शन राहिले की ज्याच्यामध्ये पॉसिबिलिटी असू शकते. सो नाव चेक आउट की त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे का, 100% असणार आहे फ्रेंड्स. ओके. सो आवर सबस्टिट्यूशन इज पुट एक्स इंटू ई रेस टू एक्स इक्वल टू टी. क्लिअर. सो नेक्स्ट स्टेप इज डिफरन्शिएट with respect to x. Okay. So that is d by dx of x into e raised to x equal to d by dx of t. Okay. So now if we think about LHS, तर LHS मध्ये प्रेझेंट आहे प्रॉडक्ट, है ना. प्रॉडक्ट, this is first function and this one is second function. So now we can apply product rule. So what is product rule? Second function as it is, otherwise first function as it is. Okay. Into derivative of first plus first function as it is, derivative of second is equal to
dt upon dx. Okay friends, therefore e raised to x डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. इंटू मध्ये 1 लिहायची काही गरज नाही, तरी लिहितोय मी. ठीक आहे, x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज e raised to x इज इक्वल टू dt अपॉन dx. क्लिअर. आता या होल टर्म मध्ये e raised to x प्रेझेंट आहे थ्रू आउट. ओके, सो दॅट्स वाय थ्रू आउट मी e raised to x ला कॉमन घेतोय. सो टर्म नंबर 1 इज ओनली 1. ओके, 1 प्लस टर्म नंबर सेकंड इज x. आणि हा जो डिवायडेशन मधला dx आहे हा या साईडला मी शिफ्ट केला तर तो मल्टिफिकेशन मध्ये शिफ्ट होईल फ्रेंड्स, है ना. व्हेरी सिंपल. आता हा जो आहे ना e raised to x इंटू 1 प्लस x इंटू dx. ओके, दिस विल बी न्यूमरेटर ऑफ आवर एक्झाम्पल. आपल्या एक्झाम्पलचा हा न्यूमरेटर आहे. मीन्स व्हॉट, x इंटू e raised to x हे सबस्टिट्यूशन होल इंटिग्रलला t मध्ये कन्वर्ट करते. ओके, मीन्स व्हॉट, x इंटू e raised to x इक्वल टू t इज करेक्ट सबस्टिट्यूशन. क्लिअर आहे. तर आता स्टार्टिंगला काय ठेवणार आपण इंटिग्रलमध्ये, i इज इक्वल टू इंटिग्रल ओके x प्लस 1 इंटू e raised to x अपॉन साइन स्क्वेअर ऑफ x इंटू e raised to x dx. ओके, सो ऑलवेज रिमेंबर स्टार्टिंगला आपल्याला dt ला रिप्लेस करायचे. कशाला रिप्लेस करायचे, dt ला. ओके, तर आता इथं पहा, हा जो तुमचा होल न्यूमरेटर आहे, ओके आहे का नाही इथं, क्लिअर आहे. तर होल न्यूमरेटर तुमचा काय असणार आहे, dt. ओके, मीन्स न्यूमरेटर बिकम्स dt. क्लिअर आहे. नाव रिप्लेस व्हॅल्यू ऑफ t. टी कशाला म्हटलं तुम्ही, x इंटू e raised to x ला म्हटलं. ठीक आहे, तर हा x इंटू e raised to x इथे पहा, याच्या प्लेसला काय रिप्लेस होईल, ओनली t. ओके, सो आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर t, साइन स्क्वेअर t अँड होल न्यूमरेटर हा काय असणार आहे आपला dt. व्हेरी सिंपल है ना. क्लियर आहे फ्रेंड्स. सो नाव दिस वन इज इक्वल टू, आता ॲक्च्युली आपली जे फॉर्म्युलीज आहेत इंटिग्रलचे इन ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलीजमध्ये डिनॉमिनेटरला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन प्रेझेंट नसते. पहा, डिनॉमिनेटरला प्रेझेंट नसते, ते एव्हरी टाइम कुठं प्रेझेंट असते, न्यूमरेटरला. ओके, तर ज्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला इंटिग्रलमध्ये डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक फॅक्टर दिसेल त्यावेळेस, सॉरी क्वाड्रॅटिक नाही, ट्रिगोनोमेट्रिक फॅक्टर दिसेल, त्या मोमेंटला तो ट्रिगोनोमेट्रिक फॅक्टर न्यूमरेटरला शिफ्ट करायचा आपण. क्लिअर आहे. डिरेक्टली तुम्हाला इंटिग्रेशन मिळून जाईल. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन मीन्स व्हॉट, कोसेक. ओके, सो वी गेट कोसेक स्क्वेअर t. क्लिअर. So integration of cosec square t, everyone knows integration of cosec square x is minus cot x. Okay, so this one is equal to minus cot t with c. Okay, and at the end t च्या प्लेसला t ची व्हॅल्यू रिप्लेस करायची है ना. That's it. Okay, so या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये सिम्पली तुम्हाला काय करायचे, कुठलं फंक्शन कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. डेफिनेटली इन सच टाईप ऑफ एक्झाम्पल्स 2 फंक्शन्स आर ऑलवेज विथ यू. 2 फंक्शन्स आणि ते दोन्ही फंक्शन्स डेरिव्हेटिव्हचं रिलेशन मेंटेन करतील. ओके, सो यू सिम्पली चेक कुठलं फंक्शन कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे ते चेकआउट केल्यानंतर डेफिनेटली सोल्युशन ऑफ सच टाईप ऑफ इंटिग्रल्स आर इझिली गेटेबल. सो होप फ्रेंड्स की हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणि डेफिनेटली ओके, जर क्लिअर झाला असेल ओके, तर तुम्ही मला कमेंटमध्ये ती इन्फॉर्मेशन शेअर करत जावा की पॉईंट क्लिअर आहे का नाही. ओके, अदरवाईज समटाइम्स पॉईंट तुमचा क्लिअर नसेल आणि तरीही तुम्ही म्हणत असाल की सर ॲक्सेप्टेबल. ओके, तर ॲक्च्युली पॉईंट क्लिअर नसेल देन
त्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा की सर पॉईंट क्लिअर नाही आहे. सो आय विल काय करेल मी की मोर एक्झाम्पल्स तुमच्यासाठी शेअर करेल. क्लिअर आहे. सो if you like this video, then definitely please subscribe to my channel, and if you like this video, then please share. So thank you.